नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टँडर्ड चॅप्टर फर्स्ट नॅचरल रिसोर्सेस याचा पार्ट फर्स्ट आपण बघितलेला आहे. त्या पार्टमध्ये आपण एअर आणि वॉटर याविषयी माहिती घेतलेली आहे आणि आज आपण पार्ट सेकंड बघणार आहोत. त्यामध्ये आपण लँड याविषयी माहिती घेणार आहोत. लँड म्हणजेच जमीन. तर त्याआधी आपण बघूयात कॅन यू टेलमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे. व्हॉट इज लँड मेड ऑफ, म्हणजेच जमीन कशाची बनलेली असते. तर जमीन ही सॉईल, रॉक्स आणि स्टोन यापासून बनलेली असते. व्हॉट डू यू सी ऑन लँड, तुम्हाला जमिनीवर काय काय दिसतं. आपण जर बघितलं तर जमिनीवर आपल्याला रोड दिसतात, माउंटेन्स दिसतात, त्यानंतर ब्रिज दिसतात, त्यानंतर रिवर, सी एक्सेट्रा हे एवढं आपल्याला दिसून येतं. पुढे इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर, म्हणजेच जमीन सर्वत्र सपाट असते का, तर नाही, जमीन ही सर्वत्र सपाट नसते. ती काही ठिकाणी उंच असते आणि काही ठिकाणी खोल असते. डज मॅन प्रोड्यूस सॉईल लँड, मानव जमीन निर्माण करतो का, तर हो, मानव हा जमीन निर्माण करतो, पण तो कशी करतो, आर्टिफिशियली करतो. म्हणजेच वाळवंटामध्ये मानवानं काय केलेलं आहे, फार्मिंग सुरू केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड, मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहे. मानवानं जमिनीवर ॲग्री फार्म बनवलेले आहेत, त्यानंतर राहण्याची सोय केलेली आहे, त्याचबरोबर रोड बनवलेले आहेत. पुढं विचारलेलं आहे आपल्याला, इफ अ डीप पीट इज डग इन द ग्राउंड व्हॉट डू यू फाइंड देअर, जर समजा आपण जमिनीमध्ये खोल खड्डा घेतला तर तुम्हाला त्यामध्ये काय आढळून येतं. तर आपण जमिनीत खोल खड्डा घेतला तर आपल्याला जसं जसं आपण खड्डा खाली खाली घेत जाऊ तसं तसं आपल्याला मातीचे वेगळे वेगळे थर बघायला मिळतात. आता आपण लँड म्हणजे जमीनविषयी माहिती घेणार आहोत. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन, सॉईल, बिग रॉक्स, म्हणजेच जी जमीन आहे ती आपल्याला दगड, माती, त्याचबरोबर मोठे जे खडक आहेत अशा स्वरूपात आपल्याला बघायला मिळते. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर, म्हणजेच ती सर्वत्र सपाट नसते. इट इज हिली इन सम प्लेस अँड फ्लॅट इन ऑदर्स, म्हणजेच ही जी जमीन आहे ती कधी कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल इन्क्लुडिंग मॅन लाईव्ह ऑन लँड, म्हणजे मानवासह जे भूचर प्राणी आहेत ते देखील जमिनीवर राहतात. सम टेरेस्ट्रियल डिग बुरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर, म्हणजेच जे काही भूचर आहेत तर ते त्यांच्या निवाऱ्यासाठी काय करतात, जमिनीमध्ये बीळ करून राहत असतात. शेल्टर म्हणजे निवारा, त्यांच्या निवाऱ्यासाठी ते बीळ करून राहतात. दिस मीन दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड, म्हणजेच याचाच अर्थ काय होतो, तर ते जमिनीचा जो वापर आहे, लँडचा जो वापर आहे तो त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करत असतात. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स, आपण ही जमिनीचा वापर शेती, त्याचबरोबर घरे बांधण्यासाठी, त्याचबरोबर रस्ते यासाठी करत असतो. वी मेक यूज फॉर प्लांट अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड, जमिनीवर असलेल्या वनामधील जे वनस्पती आहेत व प्राणी आहेत त्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. द मिनरल्स, क्रूड ऑईल अँड नॅचरल गॅस ऑप्टेन फ्रॉम द अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. इट मीन्स दॅट लँड इज ॲन इम्पॉर्टंट रिसोर्स. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड ऑफ, मग जी जमिनीतून मिळणारी खनिजे आहेत, खनिज तेल आहे व भूगर्भीय वायू जे आहेत ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचाच अर्थ काय होतो, जमीन हे एक महत्त्वाचा नॅचरल रिसोर्स आहेत. आणि मग आता ही जी जमीन आहे ती नेमकी कशापासून बनलेली आहे ती आपल्याला बघायची आहे. तर आपल्याला पुढं विचारलेलं आहे, लेट्स ट्राय दिस, आपल्याला हे करून बघायचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, टेक अ ट्रान्सपरंट प्लॅस्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ सॉईल, सम स्टोन्स, सम सँड
सम ड्राय लीव्ज अँड वॉटर. यामध्ये आपल्याला प्लॅस्टिकची एक पारदर्शक बॉटली घ्यायची आहे. म्हणजे ट्रान्सपरंट प्लॅस्टिक बॉटल म्हणजे काय, पारदर्शक बाटली, म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला आतमधलं सगळं दिसणार आहे. हँडफुल ऑफ सॉईल म्हणजे एक मूठभर माती घ्यायची आहे. त्यानंतर सम स्टोन्स म्हणजे आपल्याला दगड घ्यायचे आहेत. त्याचबरोबर सँड म्हणजे वाळू घ्यायची आहे. आणि सम ड्राय लीव्ज म्हणजे पालापाचोळा आणि वॉटर पाणी घ्यायचं आहे. सेकंड नंबरला सांगितलेलं आहे आपल्याला कट ऑफ द अप्पर टॅपरिंग पार्ट ऑफ बॉटल, पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. बाटलीचा जो झाकणाचा वरचा निमुळता असलेला भाग आहे तो आपल्याला कापायचा आहे. आणि जो खालचा उरलेला भाग आहे त्यामध्ये आपल्याला हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पुढं आपल्याला सांगितलेलं आहे स्टीर द मिक्सचर थ्रॉटली अँड पुट इट असाइड. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, त्याला हलवायचं आहे भरपूर, व त्याचे दुसऱ्या दिवशी आपल्याला निरीक्षण करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे नेक्स्ट डेला. हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाऊ. मग आता बाटलीतील मिश्रण कसे दिसत आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. डू यू सी लेयर्स इन इट. त्यामध्ये आपल्याला थर आढळतात का. नंतर विचारलेलं आहे व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेयर्स फ्रॉम टॉप टू बॉटम. मग वरच्या थरापासून तर खालच्या थरांपर्यंत आपल्याला काय काय दिसत आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण ही जी 1.7 आपल्याला आकृती दाखवलेली आहे ह्या आकृतीमध्ये आपण बघणार आहोत. तर ते जे दुसऱ्या दिवशी मिश्रण आपण बघितलेलं आहे, तर दुसऱ्या दिवशी त्या मिश्रणामध्ये सगळ्यात वर आपल्याला काय दिसतं आहे, ड्राय लीव्ज दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला सॉईल दिसते, त्याच्यानंतर आपल्याला सँड दिसते, त्याच्यानंतर आपल्याला स्मॉल स्टोन दिसत आहेत आणि त्याच्या सगळ्यात खालचा पार्ट म्हणजेच आपल्याला बिग स्टोन दिसत आहे. तर हे जे आपण मिश्रण टाकलं होतं तर हे मिश्रण दुसऱ्या दिवशी त्याच्या लेयर तयार झालेले आहेत आणि त्या लेयर आपण बघितल्या आहे कशा पद्धतीनं तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आता द लँड on earth also looks like this. If a pipeline is being laid in your neighborhood, observe carefully the pit dug for this purpose. आता पृथ्वीवरील जी जमीन आहे ती देखील आपण जो हा थर बघितलेला आहे बाटलीतील मिश्रणाचा त्याचप्रमाणे आपल्याला पृथ्वीवरील जमीन आढळून येते. आता आपण काय करायचं आहे, आपल्या जवळपास जर एखादं जमिनीमध्ये पाईपलाईन टाकायचं काम चाललेलं असेल तर तो जो खड्डा खणलेला आहे त्या खड्ड्याचं आपल्याला नीट निरीक्षण करायचं आहे. यू विल सी सम लेयर्स अंडर द लँड सरफेस ॲज शोन इन ॲकम्पनिंग फिगर. मग आपल्याला त्या खड्ड्याचं निरीक्षण करताना जसं सोबतच्या आकृतीमध्ये म्हणजे बाजूच्या आकृतीमध्ये जमिनीखाली काही थर आढळतात तसंच आपल्याला त्या खड्ड्यामध्ये पण जाणवणार आहे, ते आपल्याला निरीक्षण करायचं आहे. पुढं आपण बघूयात. इफ द लँड हॅज मॅच्युअर साईल, म्हणजेच मॅच्युअर साईल म्हणजे परिपक्व मृदा. मग ही जी जमीन आहे, जमीन म्हणजेच काय असते, परिपक्व मृदा असते. द टॉप मोस्ट लेयर इज फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. आणि ह्या ज्या जमिनीचा, ही परिपक्व मृदा असलेली जी जमीन असते त्या जमिनीचा सगळ्यात वरचा जो थर आहे तो वनस्पती आणि प्राण्यांच्या जे अवशेष असतात त्या अवशेष कुजल्यामुळे निर्माण झालेला असतो. दिस लेयर इज कॉल्ड ह्युमस. यालाच आपण काय म्हणतो, ह्युमस. ह्युमसलाच मराठीमध्ये कुथित मृदा असं देखील म्हणतात. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. आणि हे शक्यतो हा जो थर आहे, हा ह्युमसचा जो थर आहे तो शक्यतो आपल्याला दाट जंगलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड, सॉईल, स्मॉल स्टोन, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स. मग त्याखालील जी जमीन असते ही वाळू, माती, त्यानंतर बारीक खडे, कीटक, कृमी यांच्यायुक्त असते. आणि ही जी माती असते या मातीलाच आपण मृदा असं देखील म्हणतो. सॉईल अँड पीस ऑफ बेड रॉक्स आर फाउंड बिलो दिस लेयर ऑफ लँड. आणि त्या खालची जी जमिनी असते त्या जमिनीत आपल्याला माती आणि खडकांचे तुकडे हे आढळून येतात.
दिस सॉईल इज इमॅच्युअर. मग ती जी सॉईल आहे ही इमॅच्युअर असते. इमॅच्युअर असते म्हणजे अपरिपक्व असते. फर्दर बिलो दिस लेयर द प्रपोर्शन ऑफ सॉईल डिक्रीजेस अँड दॅट ऑफ रॉक इन्क्रीजेस. मग जसं जसं आपण खाली खाली जातो तसं तसं मातीचं प्रमाण काय होतं, कमी होऊ लागतं आणि जे खडकांचं प्रमाण आहे ते वाढत जातं. दिस इज द लेयर ऑफ बेडरॉक. आणि नंतर हे जे थर आहे तो मूळ खडकांचा चालू होतो. दिस द मेन मिनरल्स इन द सॉईल आर डिराईव्ह फ्रॉम these rocks. That is why soil in different regions is different. The color and texture of soil are both determined by the bedrocks. म्हणजेच मातीमध्ये आढळणारे जे काही मुख्य खनिज आहेत हे या खडकांमधून येतात. म्हणून वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जी माती आहे ती वेगवेगळी असते. त्याचबरोबर त्या मातीचा जो रंग आहे, त्यानंतर तो मातीचा जो पोत आहे म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे, हे दोन्ही त्या मूळ खडकानुसार ठरत असतात आणि प्रदेशानुसार हे बदलत असतात. आता आपल्याला बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये लेयर्स ऑफ लँड दाखवलेले आहेत. आपल्याला या लेयर्स ऑफ लँडमध्ये आपल्याला दिलेला आहे सगळ्यात जो खालचा पार्ट आहे तो आहे बेड रॉक्सचा. त्याच्यानंतर लेयर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक्स. त्याच्यावरचा थर असतो इमॅच्युअर सॉईल. इमॅच्युअर सॉईल म्हणजेच अपरिपक्व मृदा असते. त्याच्यानंतर त्याच्यावरचा थर असतो सॉईलचा असतो. सॉईल म्हणजेच ही परिपक्व मृदा असते आणि त्याच्यावर म्हणजे ह्युमस. ह्युमस म्हणजे काय ते आपण आता बघितलेलंच आहे. मग आता आपल्याला पुढं बघायचं आहे द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. म्हणजे ही जी मृदा आहे ही मृदा तयार होण्याची प्रोसेस कशी असते, याची क्रिया कशी असते. द सॉईल ऑन द लँड इज फॉर्म बाय अ नॅचरल प्रोसेस. ही सॉईल तयार होण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रोसेस आहे, ही नॅचरली प्रोसेस आहे, म्हणजे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. द अबायोटिक कंपोनंट ऑफ सॉईल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक्स. मग बेडरॉक्स म्हणजे काय, जो मूळ खडक असतो याच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होत असतो. ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, वाइंड अँड रेन रिस्पेक्टिवली, द बेडरॉक्स ब्रेक्स डाऊन इन टू पीसेस. म्हणजे काय होतं, ऊन, वारा आणि पाऊस यापासून उन्हापासून उष्णता निर्माण होते, वाऱ्यापासून थंडी निर्माण होते आणि पावसापासून पाणी होतं. तर याच्यामुळं काय होतं, तो जो मूळ खडक आहे म्हणजे तो जो बेड रॉक्स आहे त्याचे तुकडे होतात आणि त्याच्यापासून वाळू, खडी आणि माती तयार होते. मग स्टोन, सँड अँड सॉईल आर फॉर्म फ्रॉम दिस पीसेस. त्या पीसेस ह्या उन्हामुळे, पावसामुळे आणि थंडीमुळे याचे काय होतात, ह्या बेड रॉक्सचे हे तुकडे होतात. मग मायक्रोब्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमॉंग देम. आणि ह्या घटकांमध्ये आपल्याला सूक्ष्मजीव, कृमी, कीटक हे आढळून येतात. रोडेंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड हिअर. त्याचबरोबर तिथं उंदीर आणि जे घुश असते त्या घुशीसारखे प्राणीही आपल्याला आढळून येतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोविंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. इट टेक्स अबाउट 1000 years ऑफ अ 2.5 centimeter थिक लेयर ऑफ मॅच्युअर सॉईल टू फॉर्म. म्हणजेच हे जे जमिनीच्या वरील जी झाडांची मुळं आहेत ती झाडांची मुळं देखील खडकाच्या अपक्षयाला मदत करतात. म्हणजे खडकाच्या अपक्षयाला म्हणजे त्या खडकाला बारीक करून त्याचं मृदेमध्ये, वाळूमध्ये रूपांतर करण्यास मदत करत असतात. तर ही जी मृदा निर्मितीची म्हणजे सॉईल फॉर्मेशनची जी प्रक्रिया आहे ही एकदम हळूवारपणे चालू असते, म्हणजे मंद गतीनं चालू असते. आणि जी परिपक्व मृदा आहे म्हणजे ती जी परिपक्व मृदा आहे तर मॅच्युअर साईल आहे, तर तिचा 2.5 सेंटीमीटरचा जो थर आहे तो थर तयार होण्यासाठी सुमारे हजारो वर्ष लागतात. सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉयड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लूड, स्टॉर्म अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मिनिंग दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कॉन्झर्व सॉईल अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड. म्हणजेच काही वेळेस पूर परिस्थिती निर्माण होते, परत वादळी वारे येतात आणि
कधीकधी मानव देखील खाणकाम करतो, खोदकाम करतो. अशा या कृतींमुळे काय होतं, जी मृदा आहे, जी सॉईल आहे, ती लवकर नष्ट होऊ लागलेली आहे. तर ह्या मृदेचं आपल्याला काय करायचं आहे, कॉन्झर्व सॉईल, तर याचं संधारण करायचं आहे. परत आपल्याला इरोजन ऑफ लँड प्रिव्हेंट करायची आहे, म्हणजे जमिनीची धूप जी आहे ती थांबवायची आहे आणि हे अत्यंत आवश्यक आहे. द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इन्क्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड. इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस इफ ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट. मग आता ही जमिनीची धूप थांबवायची आहे, त्याचबरोबर मृदेचं संधारण करायचं आहे. यासाठी चांगला उपाय म्हणजे काय आहे, तर जमिनीवर जे वनस्पतीचं आच्छादन आहे, म्हणजे झाडांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला वाढवावं लागणार आहे. मग त्यामध्ये गवत झालं, मोठी मोठी झाडी झाली, छोटी झुडपे झाली, यांची जर आपण वाढ केल्यास, म्हणजे झाडांची संख्या जर आपण वाढवली, तर ही जी जमिनीची धूप होणार आहे तर ही काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे आपण इरोजन ऑफ लँड आहे त्याला रिड्यूस करण्यासाठी मदत होणार आहे. मग आता आपल्याला पुढं ट्राय दिस सांगितलेलं आहे. ऑब्टेन स्पेसिमेन्स of soil from various places in your surrounding such as your own yard, a garden, hills, river banks, field and rocky ground. Note the differences in the specimens with respect to color, feel, texture and the size of the particles. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे यांनी, तुमच्या परिसरातील जी वेगवेगळी ठिकाणं आहेत, वेगवेगळ्या जागा आहेत, जसं की समजा बाग किंवा डोंगर, नदीचा किनारा किंवा शेती, खडकाळ जमीन, या वेगवेगळ्या ठिकाणचं आपल्याला काय करायचं आहे, जी सॉईल आहे त्याचे वेगवेगळे नमुने घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्या प्रत्येक वेगवेगळी जी आपण माती घेणार आहे, मृदा घेणार आहे, त्याची सॉईल घेणार आहे, तर त्याच्यातील प्रत्येक सॉईलमधील आपल्याला काय फरक जाणवतो, त्याच्यामध्ये त्या प्रत्येकाचा रंग कसा जाणवतो, ती जर सॉईल आपण हातामध्ये घेतली तर तिचा स्पर्श कसा जाणवतो, त्याच्यामधील जे पार्टिकल्स असतात, कण छोटे छोटे, त्यांचा आकार कसा जाणवतो, या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे, म्हणजे ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याच्या नोंदी लिहायच्या आहेत. डू यू नो मध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, ह्युमस इज द लेअर फॉर्म ऑन सॉईल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. म्हणजे या ज्या मृत वनस्पती आणि प्राणी असतात यांचं काय होतं, मायक्रोब्स, सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन ते कुजतात आणि मृदेवर त्यांचा जो थर तयार होतो, तर हा जो थर असतो त्यालाच आपण काय म्हणतो, ह्युमस असे म्हणतो. मग ह्युमस सप्लाईज न्यूट्रिएंट्स टू द सॉईल. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग द सॉईल अँड द होल्डिंग वॉटर इन द सॉईल. मग हा जो ह्युमस आहे, ह्युमस जमिनीला एकदम असे पोषक घटक पुरवण्याचं काम करत असतो. त्यानंतर सॉईलमध्ये जी हवा आहे ती खेळती ठेवण्याचं काम करत असतो. त्यानंतर माती जी आहे तर ती सॉईल काय करते, पाणी धरून ठेवण्याचं देखील काम करत असते. तर द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉईल इज अबाउट 33% to 50%. आणि प्रपोर्शन म्हणजे जे प्रमाण आहे ह्युमसचं कशामध्ये, अप्पर लेअर म्हणजे गुड फर्टाईल सॉईल, जी मातीचं मृदेचं प्रमाण आहे अप्पर लेअरमधलं, वरच्या थरातलं, तर त्याच्यामधलं ह्युमसचं जे प्रमाण आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे 33% to 50% आहे. मग यूज युअर ब्रेन पॉवर, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, what are the constituents of soil, classify them as biotic and abiotic constituents. म्हणजे जी सॉईल आहे तर याच्यामध्ये कोणकोणते वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक असतात, तर त्यांचं जैविक आणि अजैविक म्हणजे बायोटिक आणि अबायोटिकमध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर सॉईलमध्ये जे बायोटिक घटक येतात ते कोणते कोणते असतात, त्याच्यामध्ये मायक्रोब्स, बॅक्टेरिया, फंगी, त्यानंतर वॉर्म्स एक्सेट्रा. आणि जे अबायोटिक घटक आहेत, तर अबायोटिक घटकमध्ये आपल्याला पार्टिकल ऑफ सॉईल, त्यानंतर सँड आणि नंतर रॉक्स एक्सेट्रा. पुढं बघूयात आपण आता. फॉरेस्ट ऑन लँड गॉट ब्युरिड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपइव्हल्स दॅट टूक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस ॲगो. म्हणजे पूर्वीच्या काळी काय झालं होतं, पृथ्वीवर काही उलथापालथ झाली का, म्हणजे काही घटना घडल्या,
तर जे जमिनीवरचे जे जंगलं होती तर ती जमिनीच्या खाली काढली गेली. तर त्यानंतर काय झालं, सजीवांचे जे मृत अवशेष होते, तर हे सजीवांचे मृत अवशेष हे जे जीवाश्म इंधन आहे, ही जीवाश्म इंधन बनण्याची जी प्रक्रिया आहे ती भूगर्भात घडलेली आहे, म्हणजे जमिनीच्या खाली घडलेली आहे. आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड, म्हणजे जमिनीच्या खाली ही प्रक्रिया घडलेली आहे. वी गेट फ्युएल्स लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स लाईक टार अँड वॅक्स फ्रॉम द फॉसाईल फ्युएल कॉल्ड क्रूड ऑइल. जे वी गेट फ्युएल्स म्हणजे आपल्याला जे इंधन वगैरे मिळतं, जसं की पेट्रोल, डिझेल, हे जे केरोसिन आहे म्हणजेच रॉकेल, तर पॅराफिन, ही जी इंधने आहेत, आणि त्यानंतर युजफुल मटेरियल म्हणजे जे आपल्याला उपयुक्त पदार्थ आहेत कोणते, तर ते डांबर, वॅक्स म्हणजे मेण, यासारखे जे उपयुक्त पदार्थ मिळतात हे आपल्याला फॉसाईल फ्युएल म्हणजेच जे जीवाश्म इंधन आहेत याच्यापासून आपल्याला मिळत असतात, आणि यालाच आपण काय म्हणतो, क्रूड ऑइल म्हणजे खनिज तेल असं म्हणतो आपण. त्यानंतर पुढं आपल्याला बघायचं आहे, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ ऑल्सो, सो डज मॅन. हाऊएवर द portions of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. Look at the following table. मग आपल्याला सांगितलेलं आहे हे जे पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा जी आहे यांचा वापर हे जे सजीव आहेत तर या सजीवांसाठीच होत असतो, आणि हे जे जमीन, पाणी, हवा आहे या घटकांचा मानव देखील नॅचरल रिसोर्स म्हणून वापर करत असतो. तर हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत तर याचं प्रत्यक्ष वापरल्या जाणारा घटक जे आहेत यांचा जर विचार केला, म्हणजेच हे लँड, वॉटर आणि एअर याचा जर आपण विचार केला तर ही जी पूर्ण अर्थ आहे त्याच्या तुलनेमध्ये एकदम मिनिमम आहे, एकदम अल्प आहे. त्यासाठी आपल्याला पुढील जो एक टेबल दिलेला आहे तो ऑब्झर्व करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला बघा लँड दिलेली आहे 29%, आपली जी पूर्ण अर्थ आहे त्यामध्ये लँड 29% आहे. पोर्टेबल वॉटर म्हणजेच फ्रेश वॉटर जे आहे म्हणजे आपल्या पिण्यासाठी जे उपलब्ध पाणी आहे ते 0.3% आहे, आणि ऑक्सिजन जो आहे तो 21% आहे. म्हणजे हे किती कमी प्रमाणात दिसतंय हे आपल्या लक्षात येते. इवन इन दिस स्मॉल proportion द रिसोर्सेस शोन इन द अबो टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. हे जरी समजा आपण वरचा जो चार्ट बघितला, टेबल बघितला, याच्यामधून आपल्याला लक्षात येतं ही जी नॅचरल रिसोर्सेस आहेत हे एकदम कमी प्रमाणात आहे, पण हे कमी प्रमाणात असून देखील आपली जी सजीव सृष्टी आहे यांच्यासाठी पुरेशी आहेत. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. म्हणजेच फक्त मानवाला काय करायचं आहे, स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे. कशामुळे, तर आता पुढं बघूयात. इन अदर वर्ड्स ही मस्ट यूज दिस रिसोर्सेस ज्युडिशियसली विथ द अवेअरनेस दॅट दे आर मींट फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स अँड नॉट जस्ट फॉर मॅनकाइंड. म्हणजे आपल्याला हे जे नियंत्रण ठेवून हे वापरायचं आहे, म्हणजेच हे लँड, वॉटर, ऑक्सिजन याचा वापर अतिशय काळजीपूर्वक करायचा आहे. तर तो का करायचा आहे, कारण ही जी हवा आहे त्याचबरोबर हे जे वॉटर आहे आणि हे जो ऑक्सिजन आहे तर याला व्यवस्थित वापर करायला हवा, आणि ती स्वतःबरोबरच इतर सजीवांना देखील वापरासाठी उपयोगी आहे याचे आपल्याला भान ठेवायला हवे. मग आता पुढं आपल्याला दिलेलं आहे इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क, म्हणजे कोण काय करतं आहे, इन्स्टिट्यूट्स काय वर्क करतात ते आपल्याला बघायचं आहे. मग इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD वॉज इस्टॅब्लिश इन 1875 फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनंट. म्हणजे हे IMD जे आहे, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, म्हणजेच भारतीय हवामानशास्त्राची जी संस्था आहे हीचं इस्टॅब्लिश झालेली आहे. कधी इस्टॅब्लिश झालेली आहे, 1875मध्ये तिची स्थापना झालेली आहे. तर कशासाठी झालेली आहे, फॉर स्टडिंग द वेदर, म्हणजे आपल्याला हवामानाचा अभ्यास करण्यासाठी. कोणत्या हवामानाचा, इन द इंडियन सबकॉन्टिनेंट, म्हणजे जे भारतीय उपखंड आहेत तर या भारतीय उपखंडाचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक वेदर फोरकास्ट. ही संस्था जी आहे
तर ही काय करते, हवामानाचं निरीक्षण करून हवामानविषयक जे काही अंदाज आहे ते अंदाज सांगण्याचं ती काम करत असते. दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट्स रिसर्च रिलेटेड टू चेंजेस इन वेदर, मेक फोरकास्ट अबाउट ट्रेंड्स अँड स्टडीज द डेव्हलपमेंट्स रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग. आणि हे जे अंदाज, हवामानविषयक जे अंदाज सांगते ही संस्था, याशिवाय हवामान बदलाविषयीचं संशोधन, त्यानंतर पर्जन्यमानाचा अंदाज म्हणजेच पाऊस कधी पडेल, कोणत्या वेळेमध्ये पाऊस पडेल हे अंदाज देखील ही संस्था वर्तवते. त्यानंतर तापमान वाढीच्या विषयीचं निरीक्षण, ही इत्यादी जी कामे आहेत तर ही कामे सर्व या संस्थेमार्फत केली जातात. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॉट वी हॅव लर्न. म्हणजे आता हा चॅप्टर पूर्ण आपण बघितलेला आहे, तर या चॅप्टरमधून आपण काय काय शिकलेलो आहोत हे आता आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूयात, द इलेमेंट अवेलेबल इन नेचर विच फुलफिल द बेसिक नीड ऑफ लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे हे जे सजीवांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत हे जे भागवणारं आणि निसर्गातून मिळणारे काही घटक आहेत तर याला आपण काय म्हणतो, नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. एअर, वॉटर अँड लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. हे जे एअर, वॉटर, लँड, हवा, पाणी आणि जमीन आहे हे अतिशय महत्त्वाची नॅचरल रिसोर्सेस आहेत, म्हणजे नैसर्गिक संसाधने आहेत. सॉईल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कन्स्टिट्युएंट्स. सॉईल, मृदा, जी मृदा आहे, माती आहे, ती जैविक आणि अजैविक घटकांपासून बनलेली आहे. देअर आर मेनी कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सच ॲज नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. मग आपली जी एअर आहे, ही जी हवा आहे, तर याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, त्याचबरोबर हे जे इनर्ट गॅसेस आहेत, त्यानंतर बाष्प, वॉटर वेपर म्हणजे बाष्प असतात, डस्ट पार्टिकल म्हणजे धुळीचे कण, हे असे अनेक घटक आपल्याला हवेमध्ये दिसून येतात. द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. हा जो ओझोनचा लेयर आहे तर त्या ओझोन लेअरविषयी देखील आपण माहिती बघितलेली आहे. हा जो ओझोनचा थर आहे तो पृथ्वीचं संरक्षण कवच आहे, म्हणजे प्रोटेक्टिव्ह शेल आहे, जेणेकरून जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात त्याचबरोबर लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत यांच्यासाठी ती प्रोटेक्टिव्ह शेलचं काम करते. नॅचरल रिसोर्सेस शूड बी यूज केअरफुली अँड स्पॅरिंगली. मग ही जी नॅचरल रिसोर्सेस आहेत, एअर, वॉटर, लँड, तर याची आपण काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापरली पाहिजेत. आता आपण हा जो नॅचरल रिसोर्सेस चॅप्टर आहे तर याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे.